नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. 4 ऑगस्ट रविवारच्या दिवशी दीप अमावस्या आहे. दीप अमावस्येला खूप असे महत्त्व आहे. आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस आहे. त्याच्यानंतर 4 तारखेच्या नंतर म्हणजेच 5 तारखेला श्रावण महिना सुरू होतो. त्यासाठी आपल्याला या दिवशी म्हणजेच आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत. दीप अमावस्या असल्यामुळे आपल्याला दिव्यांची अमावस्या किंवा दिव्यांची अवस देखील असे म्हणतात या अमावस्येला. त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत. म्हणजेच आपल्याला आपल्या मुलांवरून काही वस्तू वळवून टाकायच्या आहेत किंवा त्यांचे नजर दोष अडचणी संकट दूर होण्यासाठी काही उपाय देखील करायचे आहेत किंवा आपल्या घरासाठी देखील आपल्याला काही उपाय करायचे असतात. अमावस्या दिवशी आपण प्रत्येकजण काही ना काही उपाय करत असतो, पण या दिवशी आपल्याला दिव्यांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. म्हणजे सकाळी लवकर उठून दिवे स्वच्छ धुवायचे आहे. समय असेल किंवा दिवे असतील सर्व स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर घासून पुसून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला पाटावरती किंवा चौरंगावरती तुम्हाला एक रुमाल अंथरायचा आहे. त्याच्यावरती तुम्हाला थोडी तांदळाची रास घालायची आहे. त्याच्यावरती दिवे ठेवून तुम्हाला पिवळी फुले हराळा आघाडीचं खूप महत्त्व आहे या दिवशी. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच दिव्यांना अर्पण करा. त्याचबरोबर तुम्ही नैवेद्य देखील दाखवायचा आहे. तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता किंवा लाह्या असतात. लाह्या आपण जी नागपंचमीला लाह्या ठेवतो त्या लाह्या देखील तुम्ही प्रसाद म्हणून ठेवायच्या आहेत. तर आपण पाहत आहोत की या दिवशी आईने मुलांवरून काही वस्तू देखील उतरून टाकायच्या आहेत. त्याचा तुम्हाला तुमच्या मुलाला नक्कीच फायदा होणार आहे किंवा त्याच्यात काही नजर दोष आहे, काही अडचणी आहेत किंवा मूल अजिबात तुमचं ऐकत नाही किंवा हट्टीपणा करतं किंवा जेवण त्यानं सोडलेलं आहे. पहिले तर त्याला खूप भूक लागायची, पण आता अजिबात जेवण करत नाही. कुणाची तर नजर लागलेली आहे. अशा काही प्रकार असेल तुमच्या मुलामध्ये तर नक्कीच तुम्ही त्याची नजर उतरवून घ्यायची आहे. तर तुम्हाला कशा प्रकारे नजर उतरवायची आहे ते आज आपण पाहूया. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका. तर चला पाहूयात कोणता हा उपाय आहे. त्या उपायाने आपल्या मुलांवरचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न दूर होणार आहेत. आपल्या मुलाची अभ्यासात नोकरीत प्रगती देखील होणार आहे. तर तुम्हाला 7 लवंगा घ्यायच्या आहेत. तुम्हाला हा उपाय तुम्ही संध्याकाळीच करायचा आहे. म्हणजे 6:30 ते 7:30 किंवा तुम्ही 9 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. तुम्हाला 7 लवंगा घ्यायच्या आहेत. अख्ख्या 7 लवंगा शाबूत तुटलेल्या किंवा फूल त्याचं तुटलेलं नसावं, फूल त्याला असलं पाहिजे अशा तुम्ही 7 लवंगा घ्यायच्या आहे. हातामध्ये घ्यायचे आहे. तसं तुम्हाला एक पेपर किंवा वहीचं पान देखील घ्यायचं आहे आणि एक कापराची वडी घ्यायची आहे. तुम्हाला ह्या 7 लवंगा घेतल्यानंतर तुमच्या मुलाला तुम्ही दक्षिण बाजू सोडून कोणत्याही बाजूला तुम्ही बसवायचं आहे. म्हणजेच दक्षिण बाजूला तुम्हाला बसवायचं नाही. मग तुम्ही बसवल्यानंतर तुमच्या मुलाला जी लवंगा आपण हातामध्ये घेतलेल्या आहेत त्या लवंगा तुम्ही 7 वेळा त्याच्यावरून उतरवून घ्यायच्या आहेत. जसा घड्याळाचा काटा फिरतो तशा प्रकारे तुम्ही त्याच्यावरून उतरवून घ्यायचे आहेत. उतरवताना तुम्हाला एक मंत्र देखील बोलायचा आहे. ओम श्री गुरुदत्ताय नमः, ओम श्री गुरुदत्ताय नमः, ओम श्री गुरुदत्ताय नमः. हा मंत्र तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही नजर उतरवत असता त्यावेळेस तुम्हाला बोलायचा आहे. हा मंत्र जर तुम्ही बोलला तर तुमच्या मुलाच्या काही इच्छा असेल तर पूर्ण होणार आहे. तर तुम्हाला ही उतरवल्यानंतर जी लवंग आहेत 7 आणि पेपर घेतलेला आहे म्हणजेच वहीचा कागद किंवा एक तुम्ही कापुराची वडी घेतलेली आहे ती वडी तुम्हाला ते पेपरमध्ये टाकायची आहे आणि 7 लवंगा देखील टाकायच्या आहेत. त्याची तुम्हाला एक अशी गोळी तयार करायची आहे. म्हणजे ती त्याच्यामध्ये बांधायचं आहे आणि तुम्हाला एका पंतीमध्ये किंवा एका ताटात किंवा एका डिशमध्ये तुम्हाला बाहेर तुमच्या घराच्या बाहेर किंवा बाल्कनीत तुम्ही ते जाळायचं आहे. म्हणजेच ते
विसर्जित करायचं आहे, म्हणजे त्याची राख करायची आहे. म्हणजे तुमच्या मुलाची सर्व काही नजर आहे ते नष्ट होणार आहे. अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे. पुढचा उपाय आपण पाहूयात. अख्ख्या 7 मिरच्या घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे, पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि कांद्याचा पाला जो असतो वरचा ती देखील घ्यायचा आहे. तुमच्या मुलाला बसवायचं आहे, फक्त दक्षिणेकडे तोंड करून बसवायचं नाही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे तुम्हाला ओवाळायचं आहे. आणि ओवाळत असताना किंवा ती वस्तू जी आपण घेतली ते उतरवत असताना काही मंत्र देखील बोलायचं आहे. म्हणजेच आपण ज्या प्रत्येक वेळेस बोलतो तेच, बाहेरच्याची, घरातल्याची, पाप्याची, नष्टची, कुणाचीही नजर माझ्या लेकराला लागू नये किंवा सर्वांची नजर नष्ट होऊ दे, ज्याची कोणाची लागली आहे त्याची विडापिडा सर्व टळू दे, नजर दोष अडचणी सर्व संकटे दूर होऊ दे, असं बोलून तुम्हाला ही जी बाहेर तुम्ही 11 वेळा उतरवायचं आहे. 11 वेळा जी उतरवलेलं आहे, तुम्ही 7 वेळा उतरवा किंवा 11 वेळा. त्याच्यानंतर तुम्हाला हे बाहेर नेऊन एक कापराची वडी टाकून किंवा तुम्ही काही म्हणजे कशा प्रकारे हे तुम्ही याचं जाळायचं आहे हे तुम्हाला. त्याच्यानंतर दुसरा उपाय म्हणजे तुमचं मूल लहान आहे आणि अजिबात ऐकत नाही, त्याला सतत पाहुण्यांची किंवा कोण आल्या गेले त्यांची नजर होत असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि त्या कलशामध्ये फुलं टाकायचे आहेत आणि पाण्याने भरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर लहान मुलांना बसवायचं आहे आणि त्याच्यावरून 11 वेळा ही तांब्या उतरवायचा आहे. उतरवत असताना तुम्हाला ओम श्री गुरुदत्ताय नमः, ओम श्री गुरुदत्ताय नमः, ओम श्री गुरुदत्ताय नमः असा हा मंत्र म्हणत तुम्हाला उतरवायचा आहे. उतरवल्याच्या नंतर तुम्हाला एक झाड, तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाच्या खाली हे पाणी आणि फूल वतायचं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही उपाय केले तर तुमच्या मुलाचे सर्व दोष, अडचणी, काही नजरबाधा सर्व काही व्यवस्थित होणार आहे आणि अभ्यासात देखील त्यांची प्रगती होणार आहे. नोकरीत प्रमोशन आणि नोकरीत देखील यश होणार आहे. लहान मोठे कोणत्याही तुम्ही मुलाची नजर काढू शकता. अशा प्रकारे तुम्हाला नजर काढायची आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका. आजची जेवढी झालेली सेवा आहे ती मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि इथंच थांबते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.